कोरोना काळापासून हा युवा उद्योजक दूध उत्पादनातून वर्षाचे जवळजवळ 15 लाख रुपये कमवतोय. तर गावपण भारी रे या सिरीजमध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चिखली या गावातील ओमकार धर्म आढारी या युवा उद्योजकाला भेटले. हरियाणावरून तिथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करून मशीनची खरेदी करून दुग्ध व्यवसाय हा युवा उद्योजक कशा प्रकारे सक्सेसफुली रन करत असेल हा प्रश्न मी त्यालाच विचारला. माझं नाव ओमकार धर्म आढारी. आम्ही आता कोरोना आल्यापासून स्टार्ट केला जे असे मुरा म्हैस घेतली. त्याच्यामधनं मग एक म्हैस असं वाढवत गेलो. नंतर मग बिझनेस सेटल होत गेला. इन्कम सोर्स वाढायला लागला. नंतर हरियाणामधनं तसं डायरेक्ट म्हैस भेटत नाही. जाऊन पहिलं व्यापाऱ्यांशी तिथं चर्चा करायची. मग ते खरेदी करून देतात. मग त्यांच्याकडनं गाडी वगैरे सगळं ते स्वतः बघून देतात. चार वगैरे 4 दिवसाची ट्रॅव्हलिंग राहते. नाही ॲट अ टाइम दोन म्हशी खरेदी केल्या. एका म्हशीची प्राइस तिथं 1.5 लाखाच्या वरती. 3 लाख 3.5 लाख जात होते. या म्हशींचं खाद्य म्हणजे सरकी पेंड, गव्हाचा भुसा, हरभरा चुनी, कांडी किंवा कधी कधी गवत पण. यांच्याकडे अशा 8 म्हशी आहेत ज्या दिवसाला 90 लिटर दूध देतात. तरुणांनी हा जर व्यवसाय दूध व्यवसाय जर करताना त्यांनी चांगल्या ब्रीडच्या म्हशी आणून ते ब्रीडिंगवरती काम केलं पाहिजे. गावच्या साईडला 1.5 लाख रुपये इन्कम या दुग्ध व्यवसायातून कमवणारे धर्म आढारी काका व त्यांचा मुलगा ओमकार आढारी यांच्याकडून खरंच एक शिकावं की गाव असो किंवा शहर, कष्ट केलं तर स्ट्रॉंग इन्कम कुठेही कमवू शकतो. अशाच नवनवीन स्टोरीसाठी आता लाईक अँड फॉलो करून जा. स्वतः कष्ट करा आणि स्वतः मालक व्हा.